हो, तुम्ही थंबनेलवर जे वाचलं ते एकदम बरोबरच आहे. साधारणतः ज्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा विद्यार्थ्यांना फॉर्म भरावे लागायचे. पहिल्यांदा कोचिंगमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवून त्या ठिकाणी परीक्षांचे फॉर्म भरून घेणं. ह्या परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना माहीत नसायची. तर सिंधुदुर्गपासून ते गडचिरोलीच्या चामोर्शीपर्यंत, ज्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेज बाय कॉलेज जाऊन सेमिनारच्या माध्यमातून ह्या परीक्षांबद्दल अवगत करणे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सिलेक्शनसाठी 6 महिने, 8 महिने, वर्षभराच्या ठिकाणी कोविडच्या आधी जे आहे किंवा स्टार्ट केल्याच्या नंतर लाईफटाईम बॅच आणणे, असे एक ना एक वेगवेगळे प्रयोग जे ते संकल्प एज्युकेशन केल्यामुळं संकल्प एज्युकेशन ही एक पायनर इन्स्टिट्यूट आहे बँकिंगमधली, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. कारण की त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या उत्पत्ती आपण पाहिल्या, त्या वेगवेगळ्या उत्पत्ती कळत नकळतपणे संकल्पाच्या पोटातूनच बाहेर पडल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या उत्पत्ती तुम्हाला दिसतात. तर अशाच पद्धतीने एक नवीन प्रयोग आपण सध्या करत आहोत आपल्या नवीन ऑफलाईन बॅचमध्ये, ज्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना एक 6 महिन्याची जी बॅच आहे त्या बॅचचा ॲक्सेस विद्यार्थ्यांना विथ GST हा 12,000 रुपयामध्ये आपण अवेलेबल करून देत आहोत. एक्झॅक्ट आपण त्याबद्दल माहिती घेऊयात. ती माहिती घेत असताना फक्त जे थंबनेलमध्ये दिसतंय ते एकदम बरोबर आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 6 महिने ऑफलाईन जी एक बॅच चालते, साधारणतः तिचा ऑफलाईनचा ॲक्सेस, त्याच्यासोबत 1 इयर ॲक्सेस सगळ्या ऑनलाईन बॅचेसचा, ज्याच्यामध्ये ऑनलाईन लाईव्ह आणि ऑनलाईन रेकॉर्डेड ह्या सगळ्या बॅचेस त्यामध्ये असतील. लाईफ टाईम सिलेक्शन होईपर्यंत इंटरव्ह्यूचा ॲक्सेस, त्याच्यानंतर बॅग, टी शर्ट तो वाला पार्ट आलाच, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना ॲट वन गो मिळणार आहेत. याच्याबद्दलची माहिती सांगत असताना मला सोबत हेही सांगायला आवडेल की मला असं वाटतं ह्या घडीला 2026मध्ये साधारणतः 14 एप्रिल 2026ला व्हिडिओ शूट होत असताना संकल्प एज्युकेशन ही एकमेव इन्स्टिट्यूट असेल जी म्हणेल 2026 पासून 27 पर्यंत आता जर ऑफलाईन बॅचेस चालवायची वेळ आली, जी आपण मागच्या 16-17 वर्षापासून चालवतोच आहे. येस, आपण ह्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये, 2026मध्ये, 2027मध्ये आपण ऑफलाईन बॅचेस चालवणार आहोत. मला वाटत नाही की एवढी हिंमत जी आहे की 26मध्ये पण ऑफलाईन बॅचेस होतील, 27मध्ये पण होतील, हे वर करेन जे ते कुणी करेल हे मला वाटत नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला आपल्याला ऑफलाईन कोचिंग करायची आहे तर पहिल्यांदा हे पहा की हा सपोर्ट हा फक्त एका बॅच पुरता मर्यादित राहिला नसून तो 26मध्ये मिळेल का? तुम्ही आता आलात तर सगळ्यांचं सिलेक्शन 26ला होणार नाहीये, काहींचं 27ला होईल, काहींचं 28ला होईल. तर आपल्याला तो जो सपोर्ट ऑफलाईन बॅचेसचा शिक्षकांचा लागणार आहे तो त्या 6 महिन्यांपर्यंत मर्यादित न राहता तो आपल्याला त्याच्या पुढे मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर संकल्प एज्युकेशनचा एक शिक्षक म्हणून मी सांगतो हो. आणि मला असं वाटत नाही की सगळ्यांकडून त्याचं उत्तर तुम्हाला हो असं येईल. त्यामुळं एक साधारणतः तुमचा जो ट्रस्ट आहे मागच्या एवढ्या वर्षापासून तो ह्याच काही कारणामुळं बिल्ड झालेला आहे. आता साधारणतः आपण पुढे बघूयात की ही बॅच काय असेल, कशी असेल. कमी वेळेमध्ये मी साधारण सांगतो, आपली बॅच 28 एप्रिलला सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या एकमेव सेंटरमध्ये जे ते स्टार्ट होणार आहे. तुम्हाला सोबत काही मी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला तिथे दिसत असतील, तर काही डाऊट असेल तर तुम्ही त्यावर ती माहिती जिथे घेऊ शकतात. आपण संभाजीनगरला एकदम सेंट्रल लोकेशनला, अर्थात क्रांती चौकापासून एक 200-300 मीटर दूर इथे आहोत. आपल्या आसपासच्या एरियामध्ये भरपूर जेंट्स आणि लेडीज हॉस्टेल आहेत. आपल्या आसपासच्या एरियामध्ये मेस, रीडिंग रूम ह्या सगळ्या गोष्टी इथं असल्यामुळं एक चांगलं वातावरण विद्यार्थ्यांना मिळतं आणि त्याच्यामुळं फरक हा पडतो की आपण ऑनलाईन तयारी करत असताना जर ऑफलाईन लिनियंटली अभ्यास केला तर सिलेक्शनचा आपला वेळ हा 1/3 पेक्षा कमी वेळेला 1/3 पेक्षा हा वेळ जो तो कमी लागतो. साधारणतः त्याच्याबद्दलचेच डिटेल आहेत. त्यानंतर फॅकल्टी, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल, बुक्सचा सेट, याच्यामध्ये तुम्हाला 2025 पर्यंत इनफॅक्ट 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत, या दिवशी परीक्षा होती ग्रामीण बँकेची असिस्टंट मेन्स, तेव्हापर्यंतचा सगळा अपडेटेड कॉन्टेंट पुस्तकामध्ये मिळणार आहे. मी पुस्तक घेण्यासाठी थोडासा वेळ लावला, पण मागच्या वर्षीचे सगळे जे क्वेश्चन्स आहेत तर हे सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये अपडेट होतील ते पाहिलं आणि त्याच्यानंतरच ते छापायला दिलेले आहेत. त्यानंतर ग्रुप ॲक्टिव्हिटी होते प्रत्येक सब्जेक्टची. इंटरव्ह्यू प्रिपरेशन हा आजपर्यंत संकल्पाचा सगळ्यात मोठा USP राहिलेला आहे. एखादा इंग्रजीचा शिक्षक जो आहे तोच घेतो, एखादा जनरल मॅथचा शिक्षक
तोच इंटरव्ह्यूची तयारी करून घेतोय असं नाहीये. तर इंटरव्ह्यूची डेडिकेटेड टीम ज्यामध्ये निखिल डांगे सर, सुहास ढमढेरे सर, त्याच्यात प्रशांत डोले सर, विशाखा मॅडम या माध्यमातून जे आहेत ते एक सेपरेट टीम त्यासाठी काम करते. पुढे टेलिग्राम लाईव्हचे प्रॅक्टिस सेशन तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर अटेंड करत असाल. डेली काउन्सिलिंगचा फॅकल्टीचा शेड्यूल पडतो. ॲग्रिकल्चरचे टेस्ट आहेत, आपल्या संडे टेस्ट आहेत, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत आणि इथून पुढे भविष्यामध्ये त्या अजून जास्त फोफावत जाणार आहेत. पुढे बॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं हा काउन्सिलिंगचा पार्ट आहे. त्यानंतर हा फॅकल्टी जो तो काउन्सिलिंग करत असताना टेस्टचा पार्ट आहे. ॲग्रिकल्चर किंवा संडे ॲक्टिव्हिटीचे टेस्ट आहेत. सर ऑफलाईन बॅच बेसिक पासून होईल का, तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पासून होईल. साधारणतः पहिले 2 आठवडे हा तोच पार्ट चालेल. त्याच्यानंतर 3rd वीक पासून तुमचा सिलेबस तो स्टार्ट होऊन जाईल. डेमो लेक्चर करता येतील का, उत्तर आहे हो. त्यानंतर ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करता येईल का, बिलकुल करता येईल. जर त्यांना असं वाटलं की मला ऑनलाईन पासून शिफ्ट करायचं ऑफलाईनला, करता येईल. सर ॲग्रिकल्चरसाठी आम्हाला वेगळी फीस भरावं लागेल का, उत्तर आहे नाही, ती ह्याच फीसमध्ये होऊन जाईल. सर मॉक इंटरव्ह्यूची तयारी ती सुद्धा यातच होऊन जाईल. बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी यामध्ये होऊन जाईल आणि आसपास हॉस्टेल, मीटिंग, लिव्हिंग आणि मेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच अवेलेबल आहेत. पुढे सर निकालाबद्दल काय सांगता, तर निकालाबद्दल खाली रीलच्या माध्यमातून सगळा निकाल जो तो टाकलाच होता. त्यातले काही ग्लिम्स हे निकालाचे तुमच्या समोर जे ते ठेवत असेल. इनफॅक्ट एखाद्या संस्थेचा निकाल असल्याशिवाय ती संस्था 13, 14, 15, 16 वर्ष टिकत नाही. पुढे हे बघा फॅकल्टी, बाकी सगळ्या गोष्टी या बॅचला पूर्ण मेंटोरिंग माझा असेल. सोबत क्वांटचा पार्ट जो तो शरद जाधव सर घेतील, रिझनिंगचा पार्ट अमोल पाटील सर घेतील, इंग्लिशचा जो पार्ट आहे तो क्षितिज बालेराव सर घेतील, जनरल अवेअरनेस अतिश शिंदे सर घेतील, ॲग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत डोले सर घेणार आहेत. त्यानंतर जीडीचा पार्ट जो वीकेंडला तुम्ही पाहत असाल, प्रत्येक संडेला होतो, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूची तयारी, हा पार्ट निखिल सर जे ते कंटिन्यू करतील. अकाउंटचा जो पार्ट आहे हा अजून एक एक्सक्लुझिव्ह पार्ट आहे. मला वाटत नाही हा बाकी कोणत्या कोचिंगकडे असेल. तर महा ट्रान्सको, जेनको, डिस्कॉम, सिडको, म्हाडा, MIDC, FCI, CWC याच्यामध्ये ज्याही अकाउंटन्सी जागा येतात त्यासाठी अकाउंटन्सी सिलेबस लागतो. तर तो वाला पार्ट समीर देशमुख सर आपल्याकडे जे ते कंटिन्यू करतात. फॅकल्टीचे स्वतःचे निकाल आहेत का, तर कमी अधिक प्रमाणात हे जे एकाच फॅकल्टीचे निकाल आहेत हे भारतातील कोणत्याही फॅकल्टीपेक्षा सगळ्यात हायेस्ट निकाल आहेत स्वतःचे. तर स्वतःचे निकाल असतील तर निश्चितच विद्यार्थ्यांचे निकाल पुढे येतीलच. सर असं एकट्याचे आहेत का, तर नाही, बाकी सुद्धा फॅकल्टीचे जे ते कंटिन्यू निकाल आहेत. सरांचे जे आहेत ते साधारणतः प्रत्येक एक्झाममध्ये ऑलमोस्ट मल्टिपल टाइम्स स्वतःच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत. अमोल सरांचा हा क्षितिज सरांचा आहे. अमोल सरांचा स्वतःचा या परीक्षांमधला अनुभव होता ऑलमोस्ट 10 वर्षाचा आहे. पुढे प्रशांत डोले सर जे आहेत ते ओनली ॲग्रिकॉस ज्यानं ग्रामीण बँकेमध्ये ज्यांनी नॅशनल बँकेमध्ये AFO एक्झाम पास करायची हॅट्रिक भारतामध्ये केलेली आहे, हा असा एकमेव कॅन्डिडेट आहे. तर प्रशांत डोले सरांचे निकाल आहेत. पुढे बघा सतीश सर त्यांना असिस्ट करतात, सतीश सर आहेत. अतिश सरांचा IDBI असिस्टंट मॅनेजर निकाल आहे. RRB क्रिटिकलचा निकाल आहे, जे GAचा पार्ट पाहतात. त्यानंतर सुहास सर जो इंटरव्ह्यूचा पार्ट पाहतायत, समीर सर अकाउंटचा पार्ट पाहतायत. तर मला असं वाटतं तो येऊन तुम्हाला ह्या सगळ्या पद्धतीने करता येतील. सर ह्या बॅचची फीस किती आहे, जर 5 मे पर्यंत जर तुम्ही ॲडमिशन केलं, ॲडमिशन करण्यासाठी 2 पद्धतीने, 2 पैकी एका कोणत्याही पद्धतीने करता येईल. ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म ठेवलेला आहे, तो गुगल फॉर्म भरून द्यायचा. आमची टीम तुम्हाला त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करेल आणि कॉन्टॅक्ट करून तुमची प्रोसेस कंप्लीट करून घेईल. नंबर 1 तसं करता येईल, किंवा नंबर 2 संकल्प 247 ॲपवर एक ऑफलाईन बॅचची एक बॅच क्रिएट झालेली आहे. त्या ठिकाणी फीस तुम्हाला 12,000 दिसेल. साधारणतः तिथेही तुम्हाला ह्या पद्धतीने करता येईल. पहिल्या 100 एंट्रीज आपण जे आहेत ते पहिल्या 100 एंट्रीज किंवा 5 मे याच्यापैकी जीही डेट, जीही गोष्ट पहिल्यांदा येऊन जाईल तिथं ती थांबेल. सर त्याच्यानंतर 101 वा विद्यार्थी कसा, किंवा 6 मे पासून पुढे काय, तर 6 मे पासून पुढे एका वर्षासाठी विद्यार्थ्यांची फीस ही 30,000 असेल आणि 2 टप्प्यामध्ये 32 असेल. पण 5 मे पर्यंत जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलं तर त्या विद्यार्थ्यांना एका बॅचसाठी 6 महिन्याची फीस फक्त 12,000 असणार आहे. पुढे आपण जर पाहिलं तर त्याच बॅचचे डिटेल्स आहेत.
तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं, जर ही बॅच तुम्हाला वन टाइम बॅच करून पुढे इकडे तिकडे निघून जायचं आहे, तशासाठी कसं करावं लागेल, तर ऑफलाईन प्रवेश हा तुम्ही आज उद्यापासून व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये संकल्प एज्युकेशनच्या ऑफलाईन सेंटरला येऊन साधारणतः ही बॅच परचेस करू शकता. ते फॉर्म भरून इमिजिएट बॅच घेतल्या तुम्हाला त्याच ठिकाणी, जर तुम्हाला एक अर्धा तास पाऊण तास वेळ असेल, तर आय कार्ड, त्याच्यानंतर तुमचा टी शर्ट, बॅग, पुस्तकं हे लगेचच्या लगेच तुम्हाला सोबत घेऊन जाता येईल. हा पहिला पार्ट. दुसरा, जर तुम्हाला येणं शक्य नसेल पण त्या 100 लोकांमध्ये यायचं आहे आणि माहिती आहे की मला 28 तारखेला पोहोचायचं आहे, तर आपण संकल्प 247 ॲपवर आपल्या त्या बॅचचे डिटेल्स टाकलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला बॅच परचेस करून टाकायची आहे. जर काही अडचणीने ऑनलाईन करत असताना तर 7775900817 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तर ते तुम्हाला मदत करतील त्या ठिकाणी. ठीक आहे, चला एकच मिनिट. पुढे 7775900819 आय गेस, येस 819, 7775900819, मी चुकीने 817 म्हणलो होतो. पुढे तर दोन पैकी एका पद्धतीने पहिले 100 मुलं अथवा 5 मे पर्यंत असं, आणि 5 मेच्या नंतर 6 मे पासून साधारणतः अशा पद्धतीने ही फीज जे ते असणार आहे. असो, तर या पद्धतीने मला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्ही जर आधी केली असेल पण असं वाटतंय की तुमच्या ज्युनियरपर्यंत तुम्हाला ही माहिती कळवायची आहे, तर निश्चित तुमच्या ज्युनियरला माहिती कळवा, कारण की ह्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी ॲड होत जाणार आहेत. ह्या 6 महिन्यामध्ये या ऑफलाईन बॅचच्या शिवाय आपण वेगळ्या मेन्स लेवलच्या बॅचेस जे आहेत ते पुढे आपण विद्यार्थ्यांना आणतोय. त्याच्याशिवाय बाकी काउन्सिलिंगचा पार्ट आहे, संडे ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहिली असेल किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहिली असेल, यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून पाहिले असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सुरू होत आहेत, सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी. आणि आता साधारणतः ग्रॅज्युएशनची एक्झाम संपल्याच्या नंतर त्याची स्पीड आपली जी ती वाढणार आहे. अजून सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जेवढा काही स्टाफ आहे हा पूर्णपणे बँकिंगसाठी डिवोटेड आहे. त्यामुळं सगळेजण फुल टाईम बँकिंगमध्ये असल्यामुळं आणि फुल टाईम सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत. ही स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन फॅकल्टीने आहेत की सकाळी 8-9 पासून, काहींचे लेक्चर 7ला असतात, की ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत प्रेमिसेसमध्ये राहायचं, जेणेकरून विद्यार्थ्यांना कधी डाऊट असेल तर त्यांचा अप्रोच जो आहे तो असला पाहिजे. सोबतच काउन्सिलिंग टाईम टाकलेला असल्यामुळं विद्यार्थ्यांना तीही अडचण जे ते येत नाही. तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून एक बऱ्यापैकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही माहिती आपल्या ज्युनियर्सपर्यंत पोहोचवा, आणि जर का ते इंटरेस्टेड असतील तर ह्या महिन्यात, पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात, तर बेटर हे इमिजिएट आपली सीट जर त्यांनी ब्लॉक करून टाकली, कारण की ऑफलाईनमध्ये ती अडचण आहे. इनफॅक्ट आपल्याकडे त्या मानानं कमी आहे, कारण की इन्फ्रा आपलाच असल्यामुळं आपण नंबर ऑफ हॉल्स वाटेल त्या पद्धतीने जे ते वाढवू शकतो. तर जास्त वाट न पाहता लगेचच्या लगेच तयारीला लागा, आणि 28 एप्रिलच्या आपल्या बॅचपासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. पण साधारणतः तुम्हाला असं वाटतं की 12,000 मध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला 5 मे पर्यंत, अन्यथा त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला मूव्ह व्हावं लागेल. धन्यवाद.